मध्ये मित्रांनो सकाळी सकाळी उठलो आम्ही जायची तयारी सगळ्याची तयारी चालू आहे. कपडे बिपडे बांधायचे. रात्री आम्ही लेवलले झालतो त्यामुळं मी इथंच थांबणं पडलं कारण की मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मंदिरमध्ये थांबणार आहे पुढं. पण मंदिरमध्ये थांबणं काही झालंच नाही आमचं. कपडे बिपडे सुकायला टाकलेले आम्ही इथं ढाब्यावर होतो. आम्ही ढाब्यावर थांबलो होतो. चल रे उठो रे ए लंबू उठ चल उठ लवकर. आमची सगळी तयारी झालेली आहे. आता आमच्या निघायचा वेळ झालेला आहे. आम्ही आता इथून निघणार आणि पुढं जाऊ चहा वगैरे पिऊ. आज आमचा आहे 8वा दिवस 8वा दिवस आहे. आज आम्ही शिवपुरीच्या जवळजवळ राहू. आज 120-130च्या जवळजवळ मारायचा प्रयत्न करू. कधी पाऊस लागला तर होणार नाही. कधी पाऊस लागला तर पॉसिबल नाही आहे कारण की आम्ही रात्री 80-85 किलोमीटर मारलेले त्याच्यावरती झालं नाही आमचं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ही सगळी तयारी चालू झालेली आहे. सायकलीवर बॅग बांधणं चालू झालेली आहे. आता पुढं भेटूया. चला भेटूया पुढचं ब्लॉग. ही पॅन्ट रात्री घातलेली पूर्ण वल्ली झालेली सुकवणं चालू आहे त्याला. आणि एक झालेले एक मुलाची सायकल पंक्चर झालेली. आता ते समोर बनवणं आहे. बघू समोर बनवतो आहे आता. ते जायले पुढं थांबलेलं आहे. भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये. पूर्ण पॅन्डल तुटलं बघा. याच्यात सॉकेट बी खराब झालेलं आहे गिअरचं. एक खालचा गिअर आहे ना ते बी खराब झालेलं आहे. ते बी बदलावं लागेल. आता ते बदलो मथुरामध्ये. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अखेरमध्ये पंक्चर काढणं चालू झालं पण नंतर माहीत पडली की सायकल कोणाची आहे. तर माहीत पडली तर लल्लाची आहे. जितक्याची सायकल नाही तितक्याचे ते पैसे लावून टाकले त्यांनी. कायच करावं बाबा याला. काय मागं करंटी लागली काय माहीत बाबा या पोराच्या. काय कळत ना झालं. काय ना काही चालूच आहे. काल त्याचं काहीतरी मागच्या व्हीलचे छर्रे बदलले आणि आज सकाळी बघितलं तर हे पंक्चर झालं. कळना झालं काय झालं याच्यासोबत पोरासोबत. काय लल्ला काय झालं तुझ्या सायकलीला. का बरं सतवते इतकी. का पाप बीप करून आला का. थांबलेलो आहे बाबा आम्ही गुन्ह्याच्या मागं. गुन्हा इथून 30 किलोमीटर बाकी आहे. 30 का 25 किलोमीटर बाकी आहे. हे इकडचा येणारा रस्ता हा आग्रा हायवेवर जाणारा रस्ता. आणि आज आमचा 8वा दिवस आहे. हे सगळे पोरं परेशान झालेलो आम्ही सगळे लल्लाच्या मुळे. भरपूर परेशान झालेलो आहे. बघू आता पुढं काय होतं तर. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मार 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 आजूक मार मार और मार. नाही रे मार 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 जे भी दिखता बना दे. पंक्चर होगा 1 घंटे के बाद. 4 बार जोड़े 4 बार ये करे.
स्वागत है दोस्तों। अभी हम नाश्ता करेंगे, बाकी के बंदे खा नाश्ता करेंगे। चाय तो मिले नहीं, नाश्ते के लिए रुके थे, नाश्ता मिल गया, खाने लगे। सकाळपासून आम्हाला चाय प्यायला काही हॉटेल काही भेटतच नाही। आता आम्ही तर चालत चालतोय। आजच्या हल्ले बेहाल झालेले सगळे मुलं, थंडीने सगळे काका करते। आता बघूया पुढं चायची हॉटेल भेटते तर गाव तर दिसते मला। हे पहा दोस्तों, मेरा कोई ध्यान ही नहीं गया, पर हमारा भाई अजय देवगन दिखता। एक बार हंस, चल हंस। अजय देवगन क्रॉस हो, थोड़ा क्रॉस। ये अजय देवगन जी दिखते हैं हमारे भाई। आज से जय माता दी मित्रांनो, सकाळपासून आम्ही पुण्याच्या समोर आलेलो आहे। 30 किलोमीटर, 25-30 किलोमीटर आलो आम्ही। पण असं लफडा आहे की मौसम इतका खराब झालेला आहे की पाऊस चालू होता, बंद चालूच आहे। आता मी एकदम ना फवारा चालू आहे, फवारा पावसाचा एकदम बारीक पतला। त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे। जेवण करायचं होतं पण काही हॉटेल काय भेटत नाही, त्यामुळं आम्ही इथं, हे बस स्टँड आहे, बस स्टँडच्या एक्झिट बाजूला हे हॉटेल आहे। ना जेवण सही, चाय तर पिऊ म्हणलं। हा शुकुरील जाणारा रस्ता आणि हा इकडनं येणारा रस्ता आहे पुन्हा। इथं बसलेले सगळे चाय पिते सगळे। चला ठीक आहे, चाय पिऊन बोलतो तुम्हाला नंतर। ढाबा मिली गया, आखरमध्ये ढाबा भेटला मित्रा, ढाबा भेटला। सगळे खुश झाले पोरं, मस्त जेवण करू। चला जेवण केल्यावर अजून चायच्या टायमात। जय माताजी दोस्तो, आम्ही सध्या इथं शिवपुरीच्या जवळजवळ आहे। शिवपुरीहून 50 किलोमीटरचा 50-40-50च्या जवळजवळ आहे। कारण की पाऊस लय परेशान करायला म्हणून, त्याच्यामुळे आमचं काही पुढं जाणं होणार नाही। हे बघा आता बी पुरं क्लायमेट खराब आहे, पाऊस चालूच आहे। असे बी आम्ही पूर्ण अर्ध्याच्या वरती वल्ल झालेले आहे। हे मंदिर आहे जे कालंका माता मंदिर, इथं थांबलेलं आहे। इथं भोलेनाथची मूर्ती आहे, 1 मिनटं दाखवतो तुम्हाला। हातपाय बितपाय धुणं चालू आहे। मंदिर हे देवीचं मंदिर आहे। लाईक करा, शेअर करा मित्रांनो, फॉलो बी करा। इतकं सायकल चालू आहे, काहीतरी भेटलं पाहिजे असं बघा। जय माता दी।